कालची सभा निश्चितपणे गेम चेंजर आहे, कारण उभाटा गटाचं अस्तित्व संपलं आणि मनसेचं देखील काही उरलेलं नाही हे शिवतीर्थावरील सभेतून समोर आलंय। लोकांचा अतिशय कमी प्रतिसाद, लोक नव्हते, खुर्च्या रिकाम्या होत्या हे देखील महाराष्ट्राने बघितलंय। त्यामुळे मुंबईसाठी ही गेम चेंजर सभा आहे, कारण मुंबईकरांनी यांना धडा शिकवण्याचं काम केलंय। आता 16 तारखेला आणखी एक गेम चेंजर होणार आहे की मुंबई महापालिकेमधून उभाटा गट कायमचा संपला जाणार आहे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार मुंबई महापालिकेमध्ये येणार आहे। खरं तर तुमचं सरकार असताना तुम्ही वाझे सरकार चालवत होते का तुम्ही सरकार चालवत होते? कशा पद्धतीनं सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास दिला हे देखील 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये बघितलं। आणि अंबानी आणि अदानी बद्दल तर तुम्ही बोलूच नका, कारण तुम्ही त्यांच्या घरामध्ये जाऊन स्वागत करता, पायघड्या घालता, त्यांच्या लग्नामध्ये नाचता आणि कॅमेरा समोर आला की विरोध करता। ही तुमची दुतुंडी भूमिका आहे। खरं तर संजय राऊत स्वतः किती अर्धवट शिवसैनिक आहेत हे देखील महाराष्ट्राने बघितलंय। आधी संजय राऊत वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामध्ये लेख लिहायचे, नंतर ते अर्धवट शिवसैनिक झाले। आता ते अर्धवट शिवसैनिकातले पाव शिवसैनिक झालेले आहेत, कारण वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडण्याचं काम संजय राऊतांनी केलं। नितेशजी राणे आमची हिंदुत्ववादाची भूमिका मांडतात, हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन सर्वसामान्य माणसासाठी लढा देत आहेत। संजय राऊत, तुम्ही सर्वसामान्य माणसासाठी दिलेला एक लढा सांगा, सर्वसामान्य मराठी माणसासाठी केलेलं एक काम सांगा आणि त्याच्यानंतर नितेशजी राणे यांच्यावर टीका करा। खरं तर ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या शहरांमध्ये परदेशातल्या मुस्लिम महापौर करण्याचा प्रयत्न संजय राऊतांच्या वेगवेगळ्या लोकांकडनं झाला, त्याच पद्धतीनं संजय राऊत मुंबईमध्ये खान महापौर करण्याचा प्रयत्न करतायत। त्यांचा अजेंडा असा आहे की मुंबईमध्ये खान महापौर बसावा, मुंबईमध्ये औरंगजेब फॅन क्लबचा सदस्य असलेला महापौर बसावा, मुंबईमध्ये याकूब मेमनच्या कबरीचं ज्यांनी सुशोभीकरण केलं ते आता हिरव्या मतांसाठी अशा पद्धतीचा महापौर मुंबईमध्ये बसू इच्छितात। आमचं मुंबईकरांना या निमित्ताने आव्हान आहे, उभाटा गटाच्या या पवित्र्यापासून आपण सगळ्यांनी सावध झालं पाहिजे आणि मुंबईमध्ये हिरवा महापौर बसवण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे तो मुंबईकर निश्चितपणे हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये दूध कधीच नसतं, कायम पाणीच असतं। याआधी देखील ब्ल्यूप्रिंट काहीतरी 10-15 वर्षापूर्वी सन्माननीय राज ठाकरे यांनी काढली होती। त्या ब्ल्यूप्रिंटचं पुढे काय झालं? उद्धवजी ठाकरे यांनी काहीतरी मुंबईचं व्हिजन काढलं होतं, आम्ही अमुक करू तमुक करू घोषणा केल्या, सगळ्या हवेत उरल्या। देवाभाऊंनी सांगितलं होतं मुंबईमध्ये आम्ही मेट्रो सुरू करणार, आमच्या घोषणा कागदावर नाही तर देवेंद्रजींनी मेट्रो सुरू केली। जवळपास MMR रिजनमध्ये मुंबई मेट्रोचे 10 प्रोजेक्ट सुरू आहेत। आम्ही सांगितलं आम्ही कोस्टल रोड करू, आम्ही फक्त घोषणा केली नाही। आज कोस्टल रोड म्हणून नागरिक जात आहेत, प्रवास सुखकर झालाय। आता वर्सोवापासून वसई विरारपर्यंत कॉरिडॉर करण्याचं काम सुरू आहे। फक्त कागदावर नाही, प्रत्यक्षात काम करणारे नेते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत। तर तुम्ही फक्त प्रेझेंटेशन द्या, तुमचं हे प्रेझेंटेशन लोक एंटरटेनमेंट म्हणून बघतायत। खरं तर लाडकी बहीण आज सुरू झालेली नाही, विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच लाडकी बहीण योजना सुरू होती आणि कुठल्याही आचारसंहितेचा भंगाचा याच्यात विषय येत नाही। ही नव्याने आलेली योजना नाही, उलट काँग्रेस आणि उभाटा गट जाणीवपूर्वक लाडक्या बहिणीला विरोध करते। याआधी देखील काँग्रेसनं लाडकी बहीण योजना बंद करावी अशी मागणी केली होती। आता देखील लाडक्या बहिणीचा हप्ता थांबवावा म्हणजे लाडक्या बहिणीला विरोध करण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून, काँग्रेसच्या माध्यमातून, उभाटा गटाच्या माध्यमातून आणि मनसेच्या माध्यमातून होत आहे। माझं आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना देखील आव्हान आहे, हे बघा कशा पद्धतीनं काँग्रेसवाले, उभाटा गटवाले आणि मनसेवाले लाडक्या बहिणींना विरोध करतायत, लाडक्या बहिणींना देणारा हप्ता थांबवण्याची मागणी करतायत। तर या जे लाडक्या बहिणींना विरोध करतायत त्या सर्वांना या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणी निश्चितपणे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। लातूरमध्ये कशा पद्धतीनं तुम्ही लोकांना त्रास दिला हे देखील महाराष्ट्राने बघितलंय। लातूरमध्ये पाणी टंचाई किती होती, मिरजेतनं लातूरला ट्रेननी पाणी न्यावं लागलं होतं, ही परिस्थिती तुम्ही विसरलात का? देवेंद्रजींचं सरकार आलं, जलयुक्त शिवाराची कामं झाली
लातूर महापालिकेत भाजपचं सरकार आल्यानंतर लातूरकरांचा पाणी प्रश्न सुटला. जोपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं, काँग्रेसचं राज्य होतं, तेव्हा मिरजेवरनं लातूरला टँकर पाठवावे लागले होते. याचा विसर अमितजी देशमुख यांना पडलाय का? माझा लातूरकरांना देखील सवाल आहे. ज्यांनी पाण्यासाठी तुम्हाला तडपवलंय त्यांना ओळखा. भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर लातूरचा पाणी प्रश्न सुटलाय. जलयुक्त शिवारासारखी सगळ्यात जास्त कामं लातूर जिल्ह्यामध्ये झालं. लातूर जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न देवेंद्रजींनी बघितलं. लातूरच नाही, मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाणी पोहोचवण्याचं स्वप्न देवेंद्रजींनी बघितलं आणि ते प्रत्यक्षात उतरवतंय. उलट 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना, काँग्रेस उभाटा गटाचं सरकार असताना वॉटर ग्रीड प्रकल्पाला कोणी विरोध केला होता? अमितजी देशमुख, तुम्ही त्यावेळेला प्रश्न का विचारला नाही? तुम्ही राज्यामध्ये मंत्री होतात आणि त्याच उद्धवजींनी मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रकल्प थांबवला होता. तुम्हाला लातूरची एवढी चिंता होती, तुम्हाला मराठवाड्याची एवढी चिंता होती, तर त्यावेळेला वॉटर ग्रीड प्रकल्प झाला पाहिजे ही मागणी तुम्ही का केली नाही? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.